कधी असं वाटतं का काही लोकांना यश सहज मिळतं आणि काहींना सतत संघर्ष करावा लागतो? उत्तर दडलं आहे तुमच्या जन्मतारखेत. अंकशास्त्र हे वेदांतून उद्भवलेलं प्राचीन शास्त्र आहे, जे मनुष्याच्या जीवनाचा आणि ग्रहांचा अद्भुत संबंध उलगडतं. कपिल मुनींनी या शास्त्राचा पाया रचून मानव आणि ब्रह्मांडातील नातं स्पष्ट केलं आणि म्हणूनच योग्य उपासना केल्यास नशिबाची दिशा बदलते. मी आहे अनघा दणगे आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष हे माझे आध्यात्मिक चॅनेल. आता पाहूया जन्मतारखेनुसार उपासना मार्गदर्शन. अंक 1, 10, 19, 28 हे अंक जन्मतारीख असलेले लोक सूर्यग्रहाच्या आधिपत्याखाली येतात. त्या लोकांनी काय उपासना करायची तर गायत्री मंत्राचा जप करावा. ओम सूर्याय नमः हा मंत्र दररोज जपावा. गणपतीला लाल फूल वहा आणि ओम गम गणपते नमः हा मंत्र जपा. सूर्याला 12 नावे घेऊन तांब्याच्या भांड्यातून रोज अर्ध्य द्या. 1, 10, 19 आणि 28 ही जन्मतारीख असलेल्या लोकांनी ही उपासना करावी. आता पाहूया पुढील अंक 5, 14 आणि 23 ही जन्मतारीख असलेले लोक बुध या ग्रहाच्या आधिपत्याखाली असतात. त्यांनी कोणती उपासना करावी तर श्रीकृष्ण किंवा विष्णूची उपासना करा. रामरक्षा मंत्र किंवा ओम कृष्णाय नमः हा मंत्र 108 वेळा दररोज जप करा. तुळशीपत्र वहा. विष्णू सहस्रनाम वाचा किंवा ऐका. एकादशी व्रत पाळल्यास तुम्हाला अधिक लाभ होतो. आता पुढचं अंक क्रमांक 7, 16 आणि 25 हे जन्मतारीख असलेली लोक नेपच्यून या ग्रहाखाली येतात. हे जलतत्वाचे आणि आध्यात्मिक स्वभावाचे लोक असतात. तुम्ही कुलदेवीची उपासना करा. मंगळवार किंवा शुक्रवार देवीची वारंवार ओटी भरा. महालक्ष्मी अष्टक किंवा दुर्गा कवच तुम्ही नक्की वाचा किंवा ऐका. महालक्ष्मी अष्टक माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. गणपतीला लाल फूल वाहून ओम गण गणपते नमः हा मंत्र दररोज 108 वेळा जप करा. आता पुढचा 2, 11, 20 आणि 29 ही ज्या लोकांची जन्मतारीख असते ते लोक चंद्र ह्या ग्रहाखालच्या आधिपत्याखाली येतात. त्यांचा स्वभाव खूप हळवा असतो, भावनिक असतो. मन स्थिर ठेवण्यासाठी त्या लोकांनी ओम नमः शिवाय आणि ओम गण गणपते नमः हा मंत्र कायम 108 वेळा दररोज जप करावा. म्हणजे त्यांचा चंचल स्वभाव, हळवा स्वभाव, सेन्सिटिव्ह स्वभाव स्थिर होईल. यामुळे त्यांच्यात निर्णय क्षमता वाढेल आणि जीवनात त्यांच्या स्थैर्य येईल. आता पुढचा अंक बघूया. अंक क्रमांक 4, 13, 22 आणि 31 या ज्या लोकांच्या जन्मतारखा असतात ती लोक हर्षल या ग्रहाच्या आधिपत्याखाली असतात. त्यांच्या जीवनात कायम अस्थिरता असते. ध्यान आणि उपासनेची जोड दिल्याशिवाय त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येत नाही. त्यासाठी त्यांनी ओम नमः शिवाय आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. आता यानंतरचा अंक पाहूया. 3, 12 आणि 30 हे अंक ज्यांची जन्मतारीख असतात ते लोक गुरु या ग्रहाच्या आधिपत्याखाली असतात. हे लोक अतिशय शांत, बुद्धिमान आणि आध्यात्मिक असतात. या लोकांनी गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी किंवा शिर्डी साईबाबा किंवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या साधू संतांची उपासना करावी. जय जय स्वामी समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र रोज 108 वेळा जप करावा. दत्तप्रभूंची उपासना करावी आणि आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र वाचावं. आता पुढचा अंक बघूया. 6, 15 आणि 24 ह्या ज्या लोकांच्या जन्मतारखा असतात ती लोक शुक्र या ग्रहाच्या आधिपत्याखाली असतात. ती अतिशय शांत, भावनाप्रधान लोक असतात. त्या लोकांनी ओम गण गणपते नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. कुलदेवतेची उपासना करावी. शुक्रवार किंवा मंगळवारी देवीच्या आठवणीनं ओठी भरावी. त्या लोकांना आयुष्यभर हे केल्यानंतर त्यांचा फायदा होईल. त्यानंतरचा पुढचा अंक बघूया. 9, 18 किंवा 27 ही ज्या लोकांची जन्मतारीख आहे ती लोक मंगळ या ग्रहाच्या आधिपत्याखाली असतात. अत्यंत तेजस्वी, पराक्रमी, धडाडीची अशी ही लोक असतात. त्यांनी गणेश आणि देवीची उपासना करावी. म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार देवीची तुमच्या कुलदेवीची ओटी भरा आणि दररोज
ओम गंग गणपते नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. अत्यंत धडाडीची लोक असतात, पटपट निर्णय घेतात. निर्णय चुकू नये म्हणून त्यांनी ह्या गणपतीची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा अंक बघूया. 8, 17 आणि 26 शनी ग्रहाच्या आधिपत्याखाली असलेली लोक आहेत. ही जन्मतारीख असलेली कोणती? 8, 17 आणि 26 ही लोक अत्यंत सहनशील आणि अंतर्मुख असतात, फार व्यक्त होत नाहीत. शनी किंवा मारुतीची उपासना या लोकांनी करावी. म्हणजे आतल्या गाठीची म्हणतात ना, तशा पद्धतीची ही लोक असतात. हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र ह्यांनी रोज वाचावं. शनिवारी मारुती मंदिरात तेल व्हावं. सर्व उपाय निष्ठेने आणि श्रद्धेने केल्यास 2 ते 3 महिन्यात तुम्हाला ह्या उपायांचा नक्कीच फरक पडू लागेल. पहा मग तुमची जन्मतारीख कोणती आहे आणि आपल्याला काय उपाय करायचा आहे. मित्रांनो, आपल्या जन्मतारखेतच आपला भाग्य कोड लपलेला असतो आणि ते भाग्य कोड ओपन होण्यासाठी तुम्हाला मी ह्या उपासना सांगितलेल्या आहेत. नक्की पहा, तो ओळखा. योग्य उपासनेने जीवनात आनंद, शांती आणि प्रगती मिळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा उपाय असलेला व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.